सरकारने काही धडा घेतलेला नाही. नाही, धडा घेतला नाही घेतला त्यानंतरच्या गोष्टी, पण लोकांना कळालेलं की 1 मेला उद्घाटन होणार आहे. त्याच अनुषंगाने लोक त्या टायमिंगला निघालेले आणि हा टायमिंग हा उद्घाटनाचा टायमिंग नसावा. महाराष्ट्र दिनी लोकांना असं हे भेटावं, एवढा चांगल्या दिवशी असं गिफ्ट देणं योग्य नाही आहे. जवळजवळ 2.5-3 तास झाला आम्ही एकाच जागी उभे. वरती जाऊन पण फायदा नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. गाडी पूर्ण मनस्ताप होतोय. खूप 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 मनस्ताप होतोय. आता बरेच जो आम्ही आज 1 मे महाराष्ट्र दिन या क्षणी सुवर्ण क्षण महाराष्ट्राचा, आणि आज दुरावस्था केली आहे लोकांची. आज पाणी भेटाना, एवढं ऊन लागतंय. किती गाड्या, जवळजवळ 100-150 फक्त हे बोलतायत, पण जवळ 200-250 गाड्या बंद पडलेल्या असतील. एवढा उशीर होतं, काय प्लॅनिंग केलं होतं फॅमिली सोबत, काय पाहिजे? तर असतंच, प्रत्येकाचं प्लॅनिंग असतं. आज 3 दिवस विकेंड, आज सगळे जाणारच आहे. आम्ही लग्नाला चाललो होतो, पण सरकार हाही जर सकाळीच झालं असतं तर ही दुरावस्था नसती झाली, किंवा कालच झालं असतं तर सोयीस्कर झालं असतं सगळ्यांना. आणि पाण्याची सोय नाही इकडे. कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी जगातला सगळ्यात वाईडेस्ट असा हा टनेल बनवलेला आहे, आणि त्याची नोंद देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. आणि एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण 1 मे हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रासाठी आधीपासून अभिमानाचा आहे. आणि To officiate, to make this record official, please allow me to read this certificate. Don't worry, I'm a professional. The widest underground tunnel measured 22.33 meters and was achieved by the Maharashtra State Road Development Corporation Limited and Navayuga Engineering Company Limited in Lonavala, Maharashtra, India on 1st May 2026. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे. आणि हा Congratulations, you are now officially amazing. हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून लोणावळा, महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे. आणि हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळवून लोणावळा, महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. तर मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि हेच प्रशस्ती पत्रक देखील आता प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये हा मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. या मिसिंग लिंकची आता जगभरामध्ये नोंद केली जाणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या या शिरपेचात हा मानाचा एक नवीन तुरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतरही खासदार सुनील तटकरे आणि प्रशासनातील सगळेच अधिकारी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झालेली आहे. तशा पद्धतीचं प्रशस्ती पत्रक हे देखील आता सुपूर्द करण्यात आलेलं आहे. खरं तर गेल्या 6 ते 7 तासांपासून एकीकडे वाहतूक कोंडीची समस्या देखील जाणवते आणि संतप्त अशा प्रतिक्रिया देखील आपण अगदी काहीच वेळापूर्वी पाहत होतो. आणि दुसरीकडे आता हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. जगातल्या सर्वात रुंद बोगद्याचा विक्रम हा महाराष्ट्रानं नोंदवलेला आहे.